एरवी रणरणत्या उन्हासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर शहराने यंदा मात्र उकाड्याचा कळस गाठला आहे. दुपारच्या सुमारास रस्त्यावर पाय ठेवणेही जड होऊन बसले आहे. सूर्य जणू थेट डोक्यावर बसून आग ओकतोय आणि तापलेल्या डांबरावरून वर येणाऱ्या झळा माणसाला आतून भाजून काढत आहेत. शहराचे तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअसच्या घरात घुटमळत आहे. सकाळी 9 नंतर रस्त्यावर माणूस दिसणे दुरापास्त झाले आहे. बाजारपेठा ओस पडल्या आहेत. दुकानदार उघड्या दाराआड उभे राहून वाट पाहत आहेत, पण गिऱ्हाईकांचा पत्ता नाही. शहरातील कष्टकरी, हातगाडीवाले, रिक्षा चालक, बांधकाम मजूर या उन्हाचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसतोय. सावली शोधत ते झाडाखाली, भिंतीच्या आडोशाला विसावतात, मात्र थंड पाण्याची व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्याचे हाल वेगळेच. शहराच्या अनेक भागात पाणी पुरवठा अनियमित असल्याने उन्हाच्या झळांसोबत तहानेचीही वणवण सुरू आहे. उष्माघाताचे रुग्ण वाढू लागले आहेत. सरकारी रुग्णालयात दररोज चक्कर येणे, अशक्तपणा, उलट्या यांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वृद्ध, लहान मुले आणि गरोदर महिलांसाठी हे ऊन अधिकच धोकादायक ठरत आहे. डॉक्टरांनी दुपारी बाहेर न पडण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि ORS घेण्याचा सल्ला दिला आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळा. भरपूर पाणी प्या. सैल सुती कपडे वापरा. उन्हात चालताना डोके झाका. ORS, ताक, लिंबू पाणी घ्या. अस्वस्थ वाटल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.